मंडळी, महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्याचा शोध घेतला, कारण त्यांना वाटायचं सत्य ईश्वर आहे आणि सत्याच्या शोधातच खरं जीवन आहे. तुम्ही म्हणाल 1 नोव्हेंबरला गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगाची अचानक अशी आठवण होण्याचं कारण काय? त्याचं कारण आहे मुंबईत विरोधी पक्षांनी काढलेला सत्याचा मोर्चा. ज्या मोर्चातून देशातील निवडणूक प्रक्रियेतल्या घोळाचं सत्य सांगण्याचा आणि असत्य उजागर करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. पण गांधीजींच्या आणि विरोधकांच्या सत्यात एक मूलभूत फरक आहे. गांधीजींनी सत्यातून जीवनाचा अर्थ शोधला, तर विरोधकांना सत्याच्या मोर्चातून सत्तेचा मार्ग शोधायचा. खरं तर लोकशाहीमध्ये सत्तेची अभिलाषा ठेवण्यात काहीच गैर नाहीये. मजबूत विरोधी पक्ष हा सुदृढ लोकशाहीचं लक्षण मानलं जातं. पण त्यांच्या मोर्चातून सत्तेचा प्रयोग कसा साधला गेला हे तुम्हाला सांगणार आहे. सत्तेच्या प्रयोगाचे महाराष्ट्रातले निर्विवाद जादूगार शरद पवार आहेत. 6 वर्षांपूर्वी जादूची कांडी फिरवत पवारांनी उद्धव ठाकरेंना भाजपच्या 25 वर्षाच्या बंधनातून अलगद बाजूला सारून आपल्या सोबत घेतलं. आज सत्तेच्या प्रयोगातली आणखी एक काडी फिरलेली दिसली. दोन्ही ठाकरे एकत्र तर आलेच, पण पवारांनी त्यांना दोन्ही काँग्रेसच्या सोबत आणून उभं केलं. हा सत्याच्या व्यासपीठावरचा सत्तेचा प्रयोगच म्हणायला हवा. लोकसभेतल्या प्रचंड यशानंतर थेट शपथविधीच्या तयारीला गुडघ्याला बाशिंग बांधून महाविकास आघाडीचे नेते उभे होते. आपण ते पाहिले. पण 5च महिन्यात विधानसभा निवडणुकीत त्या सगळ्यांचा कपाळमोक्ष झाला. विधानसभेतल्या सुनामीत महायुतीतले अनेक नौखे ओंडके वाहून सभागृहात पोहोचले, तर मवियाचे पारंगत जलतरणपट्टू गटांगळ्या खाताना दिसले. हे असं कसं झालं म्हणत सगळ्यांना चकित केलं. मग त्याचं मंथन चिंतन सुरू झालं. त्या मंथनातून राहुल गांधींना हाती लागल्या काही गोष्टी. त्याला मतचोरी म्हटलं गेलं. तोच मुद्दा घेऊन विरोधकांनी मुंबईच्या रस्त्यावर पहिली ठिणगी टाकली. आत्मविश्वास हरवलेल्या महाविकास आघाडीला पुन्हा एकत्र आणण्याचं आणि मैदानात उतरवण्याचं काम सत्याच्या मोर्चानं केलं. पण यातही काँग्रेसच्या काही नेत्यांचा तोरा कायम दिसला. सध्या घरात खायचे बांधे, पण 100 वर्ष सरंजामी होती. ही जी अकड आहे ना, ती काँग्रेस जनांच्या मनातून जायला तयार नाही का, हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती. त्यामुळेच की काय काँग्रेसचे काही नेते जर चेहरे दाखवायला सत्याच्या प्रयोगात उपस्थित दिसले, पण केडर मात्र मोर्चापासून 4 हात लांब दिसले. ठाकरे बंधूंसाठी सत्यापेक्षा आणि सत्तेपेक्षा सुद्धा अस्तित्वाचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे मोठ्या तडफेनं ऑक्टोबरच्या दुपारच्या टळटळीत उन्हात दोघा भावांनी मनापासून पायपीट केली, शक्ती लावली. आम्ही तुमच्यासाठीच एकत्र आलोय हे सांगत उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या फॉर्म्युल्याचे संकेत दिले आणि रस्त्यावरचा हजारो लोकांचा संताप दाखवत सुशेगात दुपारच्या वामकुक्षीच्या बेतात असलेल्या निवडणूक आयोगाला खडबडून जाग करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न आहे, सत्याचा मोर्चा कथित मतचोरीच्या आंदोलनाला देशभरात एक नवी दिशा देईल का? आणि सत्तेचा मार्ग विरोधकांचा सोयीस्कर पुढच्या निवडणुकीत करेल का? कारण भाजपला वाटतंय सत्याच्या मोर्चातून सत्तेचा मार्ग शोधताय. मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय. केशवजी, स्वागत आहे तुमचं आपल्या सोबत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजापूरकरजी आहेत. राजापूरकरजी, स्वागत आहे तुमचंही. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर आहेत. रविकिरण सर, तुमचंही स्वागत आहे. थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडले गेलेत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे. डॉक्टर, तुमचंही स्वागत. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे सुद्धा थोड्याच वेळात आपल्या सोबत जोडल्या जातील. पण चर्चेची सुरुवात मला केशवजी तुमच्यापासून करायची आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आपल्या भाषणात असं म्हणाले की आजचा हा सत्याचा जो मोर्चा आहे तो शक्ती दाखवण्यासाठी आहे आणि संताप दाखवण्यासाठी आहे. ही शक्ती आणि हा संताप तुमच्यापर्यंत नीट पोहोचला का? प्रश्न आमच्यापर्यंत काय पोहोचला हे माहित नाही, पण जनतेपर्यंत या दोन्ही ठाकरे किंवा महाविकास आघाडीच्या अपयशाचा नाकर्तेपणाची कबुली ही जनतेपर्यंत पोहोचली. विलास, सगळ्यात महत्वाचा लक्षात मुद्दा घेतला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, दुबार मतनोंदणी रद्द झाली पाहिजे किंवा मतदारांचा निर्दोष झाल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल सगळ्यांचंच एकमत आहे. त्याबद्दल दुमत सगळ्याचं काही कारण नाही.
पण दुबार नोंदणी रद्द करा हे सांगायला कुणासोबत जात आहेत? त्या शरद पवारांसोबत जे 1913 साली, मी तारीख सत्य सांगितलेलं होतं, नवी मुंबईत सांगतात की इथे मतदान करायचं माथाडी कामगारांना आणि साताऱ्याला गावाकडे जाऊन पण मतदान करायचं. 17 एप्रिलला त्यावेळी साताऱ्याला मतदान होतं आणि 24 एप्रिलला मुंबईत नवी मुंबईत मतदान. 2013ची गोष्ट असेल. 2014च्या लोकसभेची गोष्ट आहे. 24 एप्रिल आणि 17 एप्रिल मी तारखांचं सांगतो. त्याच्या अगोदर 3 दिवस अगोदर पवारांचं भाषण झालं होतं. त्यामुळे जे वर्षानुवर्ष अशा प्रकारच्या दुबार मताबद्दल जे म्हणत होते की मतदान करा, त्यांना तुम्ही सोबत घेऊन जाता. नंबर 2, दुसरा त्यातला मुद्दा सगळ्यात महत्वाचं, हे सगळं आत्ता का आठवलं? याच मतदार यादीवरती ज्याला मदर लिस्ट म्हणतात, याच मतदार यादीवरती लोकसभेच्या जागा जिंकल्या 30च्या वर. त्यावेळी तुम्हाला आठवलं नाही म्हणजे याच्यामध्ये दुबार मतदार आहे, याच्यामध्ये गडबडी आहेत, बोगस आहेत, त्यावेळी तुम्हाला आठवलं नाही. त्यावेळी तुम्ही ती मतदार यादी चालून घेतली, कारण त्यावेळी तुम्ही विजयी झालेला होता. विलास, मी फक्त 2-3 प्रश्न उपस्थित करतो आणि मग उत्तर घेईन त्याचे. दुसरा त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे, माझं म्हणणं आजचा मोर्चा तुम्ही काढणं म्हणजे तुमच्या सर्व लोक जे बूथ एजंट आहेत त्यांच्यावरती ढळढळीत अविश्वास दाखवणं. तुम्ही विलास माहिती नाही मला, तुम्ही पण पत्रकार म्हणून तर तुम्ही बूथवर गेला असाल. सकाळी 6 वाजता प्रत्येक राजकीय पक्षाचा बूथ प्रतिनिधी हा वोटिंग बूथवर त्या बूथवरती असतो आणि तो मतदानाच्या वेळी सुद्धा असतो. त्यावेळी दाखवलं जातं हे मतदान करतायत विलास बडे, हे अमुक अमुक नंबरचं नाव. ते 3 जे समोर बसलेले सगळे प्रतिनिधी असतात ते टिकमार्क करतात. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये 1,01,27 अगदी करेक्ट आकडा सांगायचा तर विधानसभेला 1,01,27 इतके महाराष्ट्रात बूथ होते. त्यातला 1% सोडून दे, अर्धा टक्का, 500 बूथवर तरी काही एखाद दुसरी बोगस मतदानाची कंप्लेंट आली का हो? या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली का हो? उत्तर नाही असं आहे. म्हणजे ज्यावेळी लोकसभेला यादी होती ती योग्य होती, चांगली होती, कारण तुम्ही जिंकलात. विधानसभेला ती यादी तुम्ही पराभूत झालात की तुम्हाला दुबार मतदान, तुम्हाला बोगस मतदान, असे सगळे मुद्दे आठवायला लागले. प्रश्न असा आहे की आता तुमच्या समोर पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा पराभवाची कारणं शोधायची आहेत, एक फेक नॅरेटिव्ह निर्माण करायचंय. सगळ्यात पुन्हा एकदा सांगतो, मतदार यादी निर्दोष झाली पाहिजे, दुबार न होत्या. मग माझं पुढचं म्हणणं आहे, मग बिहारमध्ये ज्यावेळी SIR आलं त्यावेळी काँग्रेसने विरोध काय केला त्याला? ठीक आहे, मी सगळे विचारतो, फक्त एक आक्षेप, थोडंसं गैरसमज होऊ नये म्हणून. त्यांचा मुद्दा असा आहे की केशवपादे हे एक मतदार आहे, ते कल्याणमध्ये मतदान करतात आणि ते तिथलं मतदान झालं की मग मलबार हिलमध्ये येऊन सुद्धा मतदान करतात. अशा प्रकारचे गठ्ठे त्यांनी दुबारवाले केले. खरंच असं होतंय का हो? 2 गोष्टी आहेत विलास, म्हणजे मला माहिती नाही त्यांनी काय दाखवलं ते, कारण मी काही ती सभा बघितली नाही, मी माझ्या कार्यक्रमात होतो. दुसरं तर सगळे फक्त सांगतो मी त्याच्यामध्ये, हे तर पवारांनी सांगितलं ना, इथे मतदान करा आणि इथे मतदान करा आणि तिकडे मतदान करा. पण हे तेव्हा घडू शकतं ज्यावेळी तुम्ही एका शहरामध्ये नसतात. 2 म्हणजे सातारा आणि मुंबई हे एकतर्फे कधीच नसतात फॉर एक्झाम्पल. पण मुंबईच्या आसपासच्या सगळ्या मतदारसंघात एकाच वेळी असतं. आणि काय म्हणजे ते कसं शक्य आहे ते राज ठाकरे सांगू शकतात. बरं, तुमचा बूथ प्रतिनिधी राज ठाकरे कशाला? राजापूरकर जे आहेत ना आपल्याकडे, मी राजापूरकरजीला विचारतो. विलास, या क्षणाला आमच्या भागामध्ये विलास बडे राहत नाही, ते आता मलबार हिल राहतात. ते आता ठाण्यात न जाऊन विलास बडेंनी खरंच मलबार हिलला जावं, माझा आक्षेप, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. मलबार हिल राहतात. हे जे ठाण्याचे, मुलुंडचे, जे मनसेचे किंवा उबाठाचे जे बूथ एजंट आहेत त्यांना माहिती नसावं किंवा माहिती नाही, म्हणजे हा त्यांच्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे. माझं स्पष्ट यात मत आहे की कार्यकर्ते काम करत नाहीत अशी त्या नेत्यांची कल्पना आहे. बरं, राजापूरकरजी, ऐकलं तुम्ही केशवपादे काय म्हणाले? त्यांचा सारांश एका वाक्यात सांगतो. तुम्ही एक पायवाट बनवली होती, तिथं हायवे बनला असेल, असू शकतं. ते म्हणाले की 2013-14ला जे वक्तव्य केलं होतं ते होत असू शकतं काही प्रमाणात, तर ते दुरुस्त करायला हवं. असं आहे विलासजी, मी यांच्या प्रश्नाचे उत्तर देतो, पण त्याच्याबद्दल सगळ्यात फार महत्वाचं असं आहे की जर माझ्या घरी आज चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर मला त्याच्यानंतर लक्षात आलं की माझ्या घरी चोरी झाली, त्याच वेळेला मी त्याच्याबद्दलची शहानिशा करणार ना. त्यामुळे ज्या वेळेला आम्हाला हे लक्षात येत आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या पश्चातमध्ये त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतक्या मोठ्या संख्येने आपले उमेदवार पडले कसे करून, त्याच्याबद्दल शहानिशा केली, त्याच्याबद्दल तपासणी केली, तेव्हा हे लक्षात आलं की याच्यामध्ये कुठेतरी वोट चोरी झालेली आहे, बोगस मतदान झालेलं आहे, दुबार मतदान झालेलं आहे.
आणि या सगळ्याच्या शहादिशा केल्यावरती लक्षात येतं की हे झालेलं आहे. आणि हे जर मी फक्त राज ठाकरे म्हणतात तो गोष्ट वेगळी होती. राहुल गांधी म्हणाले, आदित्य ठाकरे म्हणाले, शरद पवार साहेब म्हणाले, त्याच्यानंतर राज ठाकरे साहेब म्हणाले, आणि हे सगळीकडे दाखवलं ना, हे सिद्ध झालं ना. म्हणजे अगदी सार्वजनिक शौचालयाच्या पत्त्यावरती 220 मतदारांची नोंदणी एका सार्वजनिक शौचालयावरती. नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानावरती 100, 150, 120 लोकांच्या मतदारांची नोंदणी. मग या सगळ्या प्रकारावरती जर ते म्हणत असतील की नाही, पवारसाहेब म्हणाले 2013 मध्ये की इथे मतदान करा, तिथे मतदान करा, ही लोक जे माथाडी कामगार इथे येतात, त्या ठिकाणी कामानिमित्त येतात, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी येतात, ते इथे राहतात, त्या ठिकाणी एखादा नगरपालिकेचं त्या ठिकाणी त्यांचं वोटिंग असतं ते करतात, पण त्यानंतर पुन्हा तिकडे गेल्यानंतर त्यांचं इथलं रद्द झालं की ते तिकडे जाऊन करतात. पण बोगस मतदान नव्हतं ना. काही दिवसापूर्वी रोहित पवारांनी त्या ठिकाणी, आमदार रोहितदादा पवार यांनी त्या ठिकाणी आमच्या पक्ष कार्यालयामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली, आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून केशवजी एक अशा काही साईट्स आहेत, म्हणजे अशा काही साईट्स उपलब्ध होत्या, अवेलेबल्स आहेत, ज्या अचानकपणे कशा काय आल्या हे कळत नाही मला, पण त्या साईट्सवरती तुम्ही तुमचं आधार कार्ड तुम्ही काढू शकता. आणि त्या आधार कार्ड त्यांनी डोनाल्ड ट्रम्प त्यांचं काढून दाखवलं. ही गोष्ट वेगळी आहे की भारतीय जनता पक्षाच्या पोटामध्ये दुखला आणि त्यांनी रोहित पवारांवरती गुन्हा दाखल केला. हा ठीक आहे, करा तुम्ही, त्याचा आम्हाला काही परवा नाही. पण सांगायची गोष्ट अशी आहे की अशा प्रकारच्या साईट्सवरचे असे डॉक्युमेंट्स प्रोड्यूस होतात. हे डॉक्युमेंट्स घेऊन आम्ही आमच्या वोटर्स इलेक्शनच्या यादीमध्ये आमची नावं सरसपणे लावू शकतो. ठीक आहे, एक पटकन कमेंट घेतो केशवजींची तुमच्या म्हणण्यावर. बहुतेक त्यांना प्लीज या सगळ्या गोष्टी होतात. मग या गोष्टी झाल्यावरती मात्र तुमच्याबद्दल काय होतं, आज ज्या वेळेला त्या ठिकाणी आम्ही मोर्चा गिरगाव चौपाटीवरती मंगलप्रभात लोढा आणि त्याच्यासोबत अमित साटमजी यांनी त्या ठिकाणी एक मोर्चा मूक आंदोलन घेतलं. मग आम्ही इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारला ना, आम्हाला अधिकार आहे. मग भारतीय जनता पार्टी कसं उत्तर देतं? भारतीय जनता पार्टी इलेक्शन कमिशन आहे का? नाही ना. म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की मी पुन्हा येईन, पण मी वोट चोरी करून येईन हे सांगितलं नव्हतं. हे आमच्या आता लक्षात आलं की मी पुन्हा कसा येणार, तर मी वोट चोरी करून येणार होतो. मी पुन्हा पटकन उत्तर घेतो, कारण तिकडे डॉक्टर राजू वाघमारेंकडे मला जायचंय. पटकन उत्तर घेतो. केशवजी. विलास, नाही अगदी पटपट 2-3 मुद्दे मांडतो मी. पहिला मुद्दा राज ठाकरेंनी आज सांगितलं. राज ठाकरेंची मागची राज ठाकरेंचं स्वतःचं आणि राज ठाकरेंच्या कॅन्डिडेटची 2 उदाहरणं पटकन देतो, आणि मग राज ठाकरेंच्या आजच्या विधान किती विश्वास ठेवायचा. राज ठाकरे 6 महिन्यापूर्वी जानेवारीत त्यांचं भाषण आहे, त्या भाषणात ते असं म्हणाले की कल्याणला त्यांचा जो आमदार उमेदवार पडला, ते म्हणाले की त्या गावातनं त्याला एकही मत पडलं नाही. ते 1400 मतदानाचं गाव आहे, ते सगळी मतं पूर्वी पाटलांना पडायची, यावेळी त्यांना एकही सिंगल मत त्यांना पडलं नाही. असं कसं झालं? हे जाहीर सभेतलं राज ठाकरेंचं भाषण आहे. दुसऱ्या दिवशी कदाचित तुमच्या चॅनलनी ते खरं खोटं केलं असेल, त्या गावामध्ये सर्वाधिक मतं ही त्या राज ठाकरेंच्या उमेदवारालाच पडली होती. जो आमदार तिथला पडला त्यालाच ती मतं पडली होती. त्यामुळे राज ठाकरेंचं विधान आणि वस्तुस्थिती हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा पटकन, याच लोकसभेच्या वेळी विधानसभेच्या वेळी दहिसर मधला मनसेचा एक उमेदवार असं म्हणाला की माझ्या बूथवर मला सुद्धा मतदान नाही मिळालेलं, त्यामुळे या माझ्या घरातली 4 मतं ती पण मला पडणार नाहीत का? प्रत्यक्षामध्ये सगळं संशयाचं वातावरण, लगेच सगळे तुटून पडले, बघा मत चोरी वगैरे वगैरे. वस्तुस्थिती अशी होती की त्या बूथवरती त्याला 53 मतं होती. एक प्रकारे खोटं नॅरेटिव्ह पसरवण्याचा जो प्रयत्न. एक मिनिट पूर्ण करू द्या, मध्ये तोडू नका. माझं पूर्ण करतो, माझा विषय पूर्ण करा. खोटं नॅरेटिव्ह निर्माण करणं, खोटं नॅरेटिव्ह करणं ही या सर्व पक्षांची खासियत आहे, आणि त्याच्या विरोधामध्ये आक्षेप घेणं. मतदार विरोध झाल्या पाहिजेत, पण त्यासाठी तुम्ही काहीतरी ठोस करा ना. ते करायलाच तयार नाहीयेत. म्हणजे माझं म्हणणं सगळं आज शोधले ना तुम्ही, ते नेऊन सबमिट केले पाहिजेत, ते सादर केले, करायचं नाही. मला बाकी पाहुण्यांकडे जायचंय. केशवजी, तुम्हाला राग यायचं काही कारण नाहीये. बोगस नाव रद्द करणं हे होत नाही. जाहीर सभांमध्ये भाषण करून अशा पद्धतीने. ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला केशवजी, तुमचा मुद्दा कळला. खरं तर तुम्हाला राग एवढा यायचं कारण नाही. तुमच्यापेक्षा जास्त राग डॉक्टर राजू वाघमारेंना यायला पाहिजे. त्यांच्या उमेदवारांनी किती मेहनत केली, 20-20 हजार त्यांनी मतदार बाहेरून आणले असं त्यांनी स्वतः सांगितलं. आणि एवढं सगळी मेहनत करत असताना त्या मेहनतीला वोट चोरी म्हणणं आणि अशा प्रकारचे आरोप लावणं दुःखद आहे. वाईट वाटतं डॉक्टर तुम्हाला?
सगळ्यात पहिलं बडेजी, आमचे जे संभाजीनगरचे उमेदवार आहेत त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं की कामानिमित्त बाहेर गेलेले मतदारसंघातून जे लोक आहेत, जे आमचे मतदार आहेत, त्यांना आम्ही घेऊन आलो आणि ही गोष्ट प्रत्येक कॅन्डिडेट करतो. या मुंबईमध्ये सुद्धा जे रिडेव्हलपमेंटसाठी बाहेर जातात, दुसरीकडे भाड्याने राहतात, त्यांना आपल्याला आणावं लागतं आणि ते येतात आणि ते पण मग त्याला वोट चोरी म्हणणं कितपत योग्य आहे? आता मी त्याच्याकडेच येतोय की वोट चोरी म्हणणाऱ्यांच्या डोक्याची तपासणी करायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. आता चोरी कशाला म्हणतात याच्याकडे जाऊया आपण. चोरी कशाला म्हणतात? मी बडेंच्या खिशातलं जे काय होतं ते मी घेतलं आणि ते माझ्याकडे ठेवलं, त्याला चोरी म्हणतात. बरोबर आहे. आता तुम्ही मला सांगा की एकही माणूस अजून पकडला गेला नाही की जो सांगतो की मला भाजपने किंवा मला शिवसेनेने किंवा मला काँग्रेसने पैसे देऊन मला मतदार बनवलं आणि मी जाऊन त्यांना मतदान केलं. त्याच्यामुळे असा एकही उमेदवार नाही. म्हणजे चोरी हा जो प्रकार आहे त्या ठीक आहे. तुमचं म्हणणं आहे की काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. चोरी नाहीये, हा एक प्रकारचा नेरेटिव्ह विरोधकांकडून केला जातोय असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत बालाजी गाडे पाटील जोडले गेलेले आहेत आणि त्यानंतर मी रविकिरण सरांकडे जाणार आहे, कारण ह्या सगळ्या बाजू ऐकल्यानंतर मला त्याचं विश्लेषण त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. बालाजी गाडे पाटील, त्यांचं असं म्हणणं आहे की साप साप म्हणून भुई धोपटली जातीये, पण कुठल्याही ठोस प्रकारचं पुरावे दिले जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. हा फक्त नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला सत्तेकडे जायचंय म्हणून सत्याचा मोर्चा आहे. ते पुरावे मागत असतील तर विलासजी लगेच पुरावे देतो. हातच्या काकणाला आरसा कशाला, माझ्याकडे पुरावे आहेत. त्या मोर्चामध्ये होतो. केशवजी थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपल्या सध्याच्या ज्या मतदार याद्यांवरती आपण इलेक्शन घेत आहात त्यामध्ये दुबार नाव असलेल्या मतदारांची संख्या 7,85,000 आहे. चुकीचे घर क्रमांक असलेल्या मतदारांची संख्या 2,15,00,000 आहे. एकाच घरात 50हून अधिक मतदार असलेल्या घरांची संख्या 7,00,000 आहे. मतदार आणि पालक म्हणजे आई आणि मुलगा, आई वडील आणि मुलगा यांच्यात तफावत 55 वर्षापेक्षा अधिक असलेल्या मतदारांची संख्या 17,750 आहे. दुबार वोटर आयडी असलेल्यांची संख्या 1901 आहे. मतदार आणि नातेवाईकांचे, वडिलांची किंवा पतीचे नाव एकच असलेले मतदार हे 3668 आहेत. मतदारांचा धर्म आणि त्यांच्या नातेवाईकांचा धर्म वेगळा असलेले मतदार 1841 आहेत. आणि दुसरं एक उदाहरण मी विलासजी त्यांना देतो की अशोक पवार, अशोक बापू म्हणून एक आमदार आहेत, माजी आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात एकाच घरात 188 मतदार आहेत. आणि उदाहरण म्हणून सांगतोय, मी अनेक वेळा सांगितलंय. मग त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याला पत्र लिहिलं आणि विचारलं की अमुक अमुक घरामध्ये इतके मतदार राहतात का? तर ग्रामविकास अधिकाऱ्यानं लेखी उत्तर दिलेलं आहे की अशा क्रमांकाचं घर 2015 पासून अस्तित्वात नाही. केशवजी हे पुरावे आहेत, पाहिजे तर मी तुम्हाला द्यायला तयार आहे. मग नेमके अजून किती पुरावे द्यायचेत की मतदार याद्या या बोगस आहेत आणि या बोगस याद्या बदलल्या पाहिजेत हे निवडणूक आयोगाला सांगतोय. बरं, एक मिनिट, याच्या पुढे जाऊन विलासजी सांगतोय की नितीन गडकरीजींनी स्वतः सांगितलंय की माझ्या मतदारसंघात स्वतःच्या भाच्याचं नाव वगळलं गेलेलं आहे. त्याचबरोबर भाजपचे लोक म्हणतायत, त्याचबरोबर भाजपचे केंद्रीय मंत्री सुद्धा सांगत होते. मग नेमकं निवडणूक आयोगाची बाजू घेऊन या ठिकाणावरती भाजप निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद का घेतंय हेच मला कळत नाही. इतके पुरावे आहेत. बोला आता, मला विचारायचंय भाजपच्या प्रवक्त्यांना. केशवजी तुमचं उत्तर आणि त्याच्यानंतर डॉक्टर तुमच्याकडे. रविकिरण सर येतो मी तुमच्याकडे. मला हसू इतक्यासाठी येत होतं. साधी गोष्ट हो, हे सगळं आहे ना तुमच्याकडे. मग माझं म्हणणं ते जाहीर सभेत आणि टीव्हीवरून बोलण्याने काय ते डिलीट होणार का नावं, दुरुस्ती होणार आहेत का? त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते. तुमच्यासाठी माहितीसाठी सांगतो. चला, बिहारमध्ये जे SR आला त्याला सगळ्यात ठाम विरोध कुणी केला? काँग्रेसने केला. निवडणुका जी मतदार यादी स्वच्छता मोहीम जी इलेक्शन कमिशनने काढली त्याला सगळ्यात मोठा बिहारमध्ये विरोध काँग्रेस पक्षाने केला. एवढी काळजी आहे ना तुम्हाला, मग एवढा विरोध का करायचं? कारण काय होतं, झाली पाहिजे स्वच्छ. आमचा तर पाठिंबा झाला. दुसरं, आता बिहारचं घेतो आणि मग पुन्हा महाराष्ट्रात येतो. याच बिहारमध्ये ज्यावेळी मतदार यादीचं
ज्यावेळी प्रकाशित केली गेली, प्रारूप म्हणतात त्याला, ते प्रकाशित केलं गेलं आणि विचारलं गेलं की याच्यात आक्षेप असतील तर ते नोंदवा. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट वेळ होती. 8 ऑगस्टला ज्यावेळी निवडणूक आयोगानं प्रकाशित केलं फायनल, एक नॉट अ सिंगल आक्षेप त्या मतदार यादीत, जो प्रचंड आमची नावं डिलीट केली, आमच्या मतदारांचा गोंधळ केला, असा जो प्रचंड गदारोळ केला होता काँग्रेस पक्षाने, एक सिंगल आक्षेप लेखी नोंदवला नाही. ठीक आहे. आताची महिनाभरापूर्वीची बाकी सोडा, पण ते आता टॉयलेट मधल्या उमेदवारांची नावं नोंदवणं, मी येतो ना विलास, आयुक्तांच्या घरामध्ये 150 लोक असणं, मी येतो विलास. त्यामुळे मुळामध्ये असं आहे की जाहीर सभांमध्ये टीव्ही वरती बोलून ती मतदार यादी दुरुस्त होत नसते. त्यासाठी त्याच्या प्रक्रिया पूर्ण करावी लागते. राहुल गांधी ती प्रक्रिया पूर्ण करायला तयार नाहीत. कारण या सगळ्या लोकांचा एकच डाव आहे. तो डाव म्हणजे या देशामध्ये आंबेडकरांनी घटना आणली, त्या घटनेनुसार ज्या संस्था आहेत, त्या संस्थांचा जो सन्मान करणं, ठीक आहे, बालाजीराव, मी दोघांनाही थांबवतो. रविकिरण सर वाट बघतायत, मी बराच वेळ झाला त्यांच्याकडे गेलो नाही, अजून एकदाही गेलो नाही. रादर आपल्यासोबत रविकिरण सर आहेत. रविकिरण सर, मला एक सांगा, आतापर्यंत जो मुद्दा प्रेस कॉन्फरन्स च्या माध्यमातून आणि प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समोर आणला जात होता, आज रस्त्यावरची पहिली ठिणगी विरोधी पक्षांनी टाकली मोर्चाच्या माध्यमातून. तुम्हाला असं वाटतं का की हा मुद्दा, राजकीय मुद्दा, लोकांचा मुद्दा बनवण्यामध्ये विरोधकांना यश येते आणि या मुद्द्याच्या आधारे सत्याच्या पासून सत्तेपर्यंतचा मार्ग सुकर होऊ शकतो का? नाही, प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तेसाठीच काम करतो. आम्हाला सत्ता नकोय, फक्त समाजसेवा करायची असं म्हणणारा एकही राजकीय पक्ष अशा आपल्या देशात अस्तित्वात नाही. कारण सामाजिक लढाई राजकारणाच्या माध्यमातून लढत असताना सत्ता हेच अंतिम सत्य आहे. सत्ता नसेल तर कुठलाही राजकीय पक्ष अस्तित्वातच राहू शकत नाही. म्हणून आज जे त्यांनी मोर्चा काढला तो सत्तेपासून दूर गेल्यामुळेच काढला. त्यांना जो झटका बसला विधानसभेला, त्यांना हे कळतच नव्हतं की आपल्याला लोकसभेला एवढं यश मिळालेलं असताना विधानसभेला एवढा मोठा फटका कसा काय बसू शकतो. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. यातून त्यांनी जो शोध घेतला तो अतिशय उशिरा घेतला आणि केशव उपाध्ये वारंवार तेच सांगतायत की जेव्हा जेव्हा ह्या याद्या बाहेर आल्या तेव्हा तुम्ही आक्षेप का नोंदवला नाही. पण बालाजी गाडे पाटील सांगतायत काँग्रेसचे की आम्ही जेव्हा जेव्हा निवडणूक विभागाकडे गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. हा गोंधळ जो आहे, हा गोंधळ नीट लोकांसमोर येत नाही. परंतु ही लढाई ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय लोकांना पटली आहे का, तर मला वाटतं लोकांमध्ये याची चर्चा आहे. लोकांमध्ये चर्चा आहे, पण या चर्चेचं फलित काय यासाठी आपल्याला निवडणुकीचीच वाट पाहावी लागेल. लोकांना जे वाटतंय की आमच्याकडनं आम्हाला जे हवं होतं ते झालं किंवा नाही याचा कौल फक्त निवडणूक देऊ शकते. त्यामुळे निवडणुकीपर्यंत थांबणं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हेच आपल्या हातात आहे. परंतु जे काय झालंय विलास ते अतिशय दुर्दैवी आहे. काळ बदलत असतो, आपल्याला पुढचाही विचार करावा लागतो. आज जे घडतंय ते चांगलं नाही, लोकशाहीच्या भवितव्यासाठी चांगलं नाही, इतकंच मी म्हणतो. डॉक्टर राजू वाघमारे हे जे दोन बसलेले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, तिकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत, ते तर तुमचे विरोधक आहेत. तुम्हाला सत्तेतून खाली खेचणं त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे. तुमच्यावर टीका करणं त्यांचं काम आहे आणि ते काय तुमचं चांगलं चित्रणार नाहीत. सत्तेच्या बद्दल, राजकारणाच्या बद्दल हे काय दुमत नाही. पण तुमचेच आमदार म्हणतायत, गायकवाड नाव हवं असेल तर, ते म्हणतात खूप गोळ आहेत या सगळ्यामध्ये. आता त्यांचं काय करायचं? ते तर तुमच्या वाईटावर पेटलेले नाहीयेत. मला बडे साहेब, मगाशी मी जे बोलत होतो थोडा तांत्रिक बिघाड झाला. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, मतदार यादीमध्ये प्रत्येकाची नावं, म्हणजे जे कोण लोक असतील त्यांची नावं दुबार तिबार आहेत का, तर आपल्या सगळ्यांच्या मतदार यादीमध्ये ती नावं आहेत. याचं कारण काय असतं की जेव्हा माणूस दुरुस्त कोण करणार सर? जरा मला पूर्ण बोलू द्या. छोटा विचारला प्रश्न. तर काय असतं की ज्यावेळी माणूस जेव्हा बदलतो, स्थलांतर करतो, त्यांनी आपलं नाव काढायचं असतं, तो ते काढत नाही. आणि निवडणुकीसाठी जी यंत्रणा आपण वापरतो, शिक्षकांना वापरतो, इतर लोकांना वापरतो, ती यंत्रणा माझं स्पष्ट मत आहे की ती कुठेतरी कमी पडत असली पाहिजे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा की ज्यावेळी पोलिंग एजंट असतो
तो मतदानाच्या वेळी आतमध्ये असतो. पोलिंग एजंट कोण असतो की त्याच्या आजूबाजूच्या परिसरातल्या बूथ मधलेच पोलिंग एजंट निवडले जातात. त्यांना माहित असतं की माझ्या पोलिंग बूथ मध्ये कुठे किती लोक राहतात, कुठची बिल्डिंग आहे, कुठची गल्ली आहे, सगळं माहित असतं. एकमेकाला सगळे ओळखत असतात आणि त्याचीच तिथे आपण नेमणूक करतो पोलिंग एजंट म्हणून. जर अशा प्रकारे बोगस मतदान होत असतं तर कितीतरी शेकडोनी लोक पकडल्या गेले असते. मला यादीच्या आक्षेपाबद्दल बोलायचं नाही. यादीच्या मध्ये घोळ असू शकतो, माणसांची नावं जास्त असू शकतात, वेगळ्या पद्धतीने असू शकतात, पण हे लोक जे म्हणताय की मतदान चोरी केली आणि हे निवडून आले, हे अजिबात पटणार नाही. पण एक छोटासा प्रश्न, उपप्रश्न मला पूर्ण करू द्या. बरं लवकर करा, वेळ कमी आपल्याकडे. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला चोरी करून मतदान मला केलं किंवा मतदान दुसऱ्याला केलं हे कधीच सिद्ध नाही होत आहे. आणि ना तुम्ही त्यांचे वय बोगस, त्यांचे पत्ते बोगस, एवढं बोगस केल्यामुळे तुम्ही म्हणता की आम्ही चोरी केली नाही करून. आणि जर याच्यावरती इलेक्शन कमिशनकडे आक्षेप घेतला गेला त्या पाटील साहेबांनी नाही, त्यांचं म्हणणं ऐकूया, त्यांचं म्हणणं ऐकूया. हा त्यांनी पुरावे दिलेले आहेत. डॉक्टर नाही मी विचारतो, राजराजापूरकरजी वेळ कमी, आपण भांडणात वेळ नको घालवायला. हा डॉक्टर राजू वाघमारे, एक साधा प्रश्न, सामान्य माणसाच्या मनातला प्रश्न. जर समजा तुम्हाला माहिती आहे मलबार हिल म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात श्रीमंत परिसर आहे आणि कल्याण म्हणजे तसा साधारण आहे. आता मलबार हिल मधून स्थलांतर जर झाला असेल तर मोठी काहीतरी गोष्ट झाली असेल, गरीब झाले असतील सगळे, असं असू शकतं. किंवा कल्याण मधले सगळे लोक जर एवढ्या मोठ्या संख्येनं मलबार हिलला आले असतील तर प्रचंड श्रीमंती वाढली, असं होऊ शकतं. हे संशयास्पद नाही का? प्लीज मला सांगा, माझं काही चुकत असेल तर. विलासजी माझं काय मत आहे की प्रत्येक पक्षाचा पोलिंग एजंट आहे ना तिकडे. मग तुमचा पोलिंग एजंट काय करतो? कोण कोणाला एवढ्या पद्धतीने मत देऊ शकत नाही. हे जे राज ठाकरे, राजराजापूरकरजी, तुमचे पोलिंग एजंटवर तुमचा विश्वास नाही का? ते काय करतात, झोपले होते का असं म्हणतात ते? राजू वाघमारे साहेब, कालच परवा दिवशी रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि कशा प्रकारे डुप्लिकेट आधार कार्ड म्हणजे सप्लिमेंट डॉक्युमेंट, सपोर्टिंग डॉक्युमेंट्स जे द्यावे लागतात ते कसे बनतायत या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, हे दाखवून दिलं. मग तुम्ही मला सांगा, आज या वक्तीने हे म्हणतायत की अशा पद्धतीने माझा वेळ संपला. एक कमेंट घेतो मी एक कमेंट घेतो रविकिरण सरांकडून, शेवटची कमेंट. रविकिरण सर, आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण सामान्य माणसाला हे कळलं पाहिजे त्याचं मत योग्य ठिकाणी चाललंय का? निवडणूक आयोगाची भूमिका काय असली पाहिजे या सगळ्यामध्ये? आता राजकीय निवडणूक आयोगाची भूमिका ही निपक्षपाती असली पाहिजे. त्यांनी प्रत्येक मतदाराचं समाधान केलं पाहिजे. पण त्याला दुसरी बाजू अशी आहे की प्रत्येक मतदारांनी तितकंच जागरूक असलं पाहिजे की माझं नाव मतदार यादीत आहे की नाही, माझा पत्ता बरोबर आहे की नाही, ही कुणासाठी तरी कुणीतरी चालवलेली व्यवस्था आहे. अशा अर्थाने मतदारांनी याच्या पुढे पाहता कामा नये. मतदार जेवढा जागरूक तेवढीच लोकशाही जागरूक. मतदाराला घरी बसून विनवणी करून कुणीतरी यावं, मला घेऊन जावं मतदानाला, विनवणी करावी, या भ्रमात त्यांनी राहू नये. असे जर राहिले तर भविष्यात माझ्या मुलाबाळांच्या भवितव्याचं काय हे विचारण्याचा अधिकार ते गमावून बसतील. माझ्या देशाचं भवितव्य काय हे विचारण्याचा हे अतिशय घातक असेल. लोकशाहीच्या दृष्टीने ते चांगलं नाही. बालाजीराव, शेवटचे 20 सेकंद तुम्हाला देतोय. तुम्ही सांगा, आज तर तुमचे काही नेते चेहरा दाखवायलाच होते. राहुल गांधी तिकडे देशात आहे, तर इतर राज्यामध्ये तुम्ही अलिप्त का माहित नाही, तुम्ही गेला होता, तो भाग वेगळा. हे असं का? पुढची सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की काँग्रेस पक्षानेच हा विषय राहुलजींनी बाहेर काढलेला आहे. बाळासाहेब थोरातजी, माननीय विजय वडेट्टीवारजी, सतेज पाटीलजी हे प्रमुख नेते होते. झेंडे नव्हते, त्याकडे केडर नव्हतं. सर ऐका ना, सर मला मुद्दा, कार्यकर्ते पण होते. मुद्दा सांगायचा आहे की केशव उपाध्यायजी आणि राजू वाघमारेजी हे इथं सरळ सरळ महाराष्ट्राची दिशाभूल करून खोटं बोलत आहेत. अनेक वेळा लेखी दिलेला आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, लेखी दिलेला आहे, त्याचबरोबर पुरावे दिलेले आहेत. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, म्हणून अशा कुठल्याही प्रोफेसर बसत नाही चर्चेवर. नाही असं आपण नाही म्हणू शकत, असं नाही म्हणू शकत. त्यांनी काही चुकीचं बोललेलं नाहीये. विचार केले, तुम्हाला जर सत्य जोमत असेल, फालतूपणा वगैरे तुमच्यासारख्या, ठीक आहे, मला त्या गोष्टी टाळायच्यात. माझा वेळ संपलाय. पण या सगळ्या निमित्तानं एक गोष्ट मात्र नक्की आहे की आज विरोधकांनी हा मुद्दा रस्त्यावरती आणलाय, जो प्रेस कॉन्फरन्स पुरता मर्यादित होता. आता तो लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांचा प्रतिसाद त्याला खरंच मिळतो का?
लोक या सगळ्या मुद्द्यावरती विश्वास ठेवतात का? लोक जागरूक होतात का? राजकीय पक्ष जागरूक होतात का? शहाणे होतात का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, निवडणूक आयोग तो जागा होणार आहे का पारदर्शकतेसाठी, हे सुद्धा महत्त्वाचं आहे.